मुलं मेसेज करतात, बाईकची किंमत जास्ती आहे ना म्हणून विचारलं. यार बाईकची किंमत जास्त आहे. मी कॉम्पिटिशन खेळूनच राहणार. नाही, एखादा माणूस किती फिटनेससाठी, बॉडी बिल्डिंगसाठी किती पागल असू शकतो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आहे माझ्या ॲक्सिडेंटवरती. काल रात्री दिवाळीच्या शॉपिंगला चाललेलो आणि अजून एक वस्तू घेणार होतो, पण ती वस्तू मला भेटली तर नाहीच. घरी येता येता माझा बाईकवरती ॲक्सिडेंट झाला आणि जी टीची जी कंडिशन आहे ती अशी आहे काहीतरी. आणि माझी तुम्ही बघू शकता, हा पाय आहे, इथं पूर्ण जखम झालेली आहे आणि या राईट साईडला इथं थोडी स्वेलिंग होती रात्री, ती कमी झालेली आहे. आणि हाताला याचं जास्त काय नाही, पण हे जे लागलं नाही याच्याने मला दुखतंय खूप. तर डॉक्टरने मला 2-3 दिवसासाठी रेस्ट घ्यायला सांगितलं आहे. यार पहिल्यांदा मी मील खाऊन घेतो, मला भूक लागली खूप. ओके. मी ना आधीच थोडा आजारी होतो. तर ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटमध्ये बाईकला लागलं आहे, ते काय रिपेअर होऊन जाईल, कारण ते मटेरियल आहे, त्याचं काय नाही. माझ्या लागलं ते पण रिपेअर होऊन जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे ना यार, की मी जसं बोललेलो, मी कॉम्पिटिशनची प्रेप करतो आहे आणि मी लवकरच रिव्हील करणार आहे. तर ते मी करेनच. पण यार मी एवढी चांगली प्रेप केलेली आहे, मी एवढी मेहनत केली आहे प्रेपच्या ह्याच्यात, आणि कॉम्पिटिशनला काही दिवसच बाकी आहेत. दिवसच बोलू शकतो, सॉरी. त्याच्यामध्ये हे असं झालं आहे. आता प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे? दिवाळीचा सण होता, शॉपिंगला गेलो ते ठीक आहे समजा. पण बॉडी बिल्डिंगच्या प्रेपमध्ये मी एवढी मेहनत करून, आणि आत्ता मला माहिती नाही मी किती दिवस घरी बसणार आहे. तर जरी 4 दिवस बसलो ना, 4 दिवस, तरी मी मेंटॅलिटी पूर्ण खराब होऊन जाते आपली. खराब म्हणजे डिमोटिवेट होतो आपण, कारण घरी बसायची सवय नाही. त्याच्यानंतर 4 दिवस मी डाईट करणार आहे, पण ती बॉडी ब्लोटिंग मला सुरुवात करणार, बॉडीला ब्लोटिंग येणार. त्याच्यानंतर माझा वर्कआउट नाही होणार. ठीक आहे, 4 दिवस मला रिव्हर्स घेऊन जातात डबल 8 दिवस. कारण त्या 4 दिवसामध्ये मी जे काही ग्रो केला असता, जो काही फॅट लॉस केला असता, तो न होता तो फॅट थोडासा गेन पण होईल, आणि मसल ग्रोथ न होता तो मसल ग्रो डाऊन तर नाही जाणार, पण ग्रो पण तर नाही होणार घरी बसून. तर माझे 8 दिवस कमी होतील. याच्यामध्ये सर्वात जास्त ती गोष्ट हर्ट करते, आणि ते पण आहे मी रिकवर 4-5 दिवसामध्ये झालो पाहिजे. 8 दिवसामध्ये आता नाही माहिती कधी होईल. पण मी जास्त दिवस घरी नाही बसणार आहे. आणि मला इंस्टाग्रामला खूप सारे मेसेज आले की लवकर बरा हो, हे ते. तर त्याच्यामध्ये भाई मेसेज असे होते की बाईकला काय नाही ना झालं. यार मला एक समजत नाही, बाईक बाईक तर आपण लाईफमध्ये 4 विकत घेऊ शकतो अशा. माझं काय, मुलं मेसेज करतात, बाईकची किंमत जास्ती आहे ना म्हणून विचारलं. यार बाईकची किंमत जास्त आहे भाई, लाईफमध्ये बाईक का बाईक, असं 4 बाईक घेऊ आपण. हा ठीक आहे, इमोशन्स, माझी बाईक आहे, मला पण त्या बाईकबद्दल इमोशन्स आहेत, पण ते ॲट दी एंड माझ्या पुढे नाही ना ती बाईक. माझ्या लाईफच्या पुढे ती बाईक नाही ना. तर बाईकला कामाला टाकायच्या, बाईकचं काय नाही. आणि बरेच जणांनी मेसेज केले की लवकर बरं हो. माहितीच आहे बऱ्याच जणांना मी किती मस्त फ्लोमध्ये माझी बॉडी चालली होती, आणि त्याच्यामध्ये हे झालं आहे. आणि त्याच्यामध्ये अशा पण कमेंट्स आहेत की आपल्यासारख्याला याच्याने फरक नाही पडत असल्या इंजुरीजने. अजून एक कमेंट अशी होती की रोहन दादा कॉम्पिटिशन पण खेळणार, प्रेप पण करणार, लवकर बरा पण होणार, आणि रोहन दादा सगळंच काय करणार. तर सर्वात जास्त मला सकाळी उठून मी ती कमेंट बघितली. सर्वात जास्त मोटिवेट आणि बरं वाटलं ना ती एक कमेंट बघून. कमेंट्स बऱ्याच आहेत, तर ती कमेंट बघून मला बरं वाटलं की यार ही माझी ऑडियन्स आहे. हे मी कमवलं आहे, हे मी लोकांच्या मनात आहे ना मी पेरलं आहे, की कितीही खराब सिच्युएशन आलं ना तरी त्याच्यावर मात करणं हे आपलं काम आहे. तर जास्तीत जास्त लवकर
मी वर्कआउट चालू करण्याचा प्रयत्न करेनच. आणि कॉम्पिटिशन खेळणार म्हणजे खेळणार. मी कॉम्पिटिशन खेळूनच राहणार. मला नाही माहिती मी कसा दिसणार आहे स्टेजवर. ह्या गोष्टींमुळे मी हे एक्सक्युजेस नाही बसणार की माझा ॲक्सिडेंट झाला. हां ठीक आहे, रिव्हर्स जाऊ शकतो, थोडा जाऊ शकतो. जर मला लेग्स नाही ट्रेन करता नाही तेवढे ट्रेन नाही करणार, थोडेफार करेन, पण काही करून मी कॉम्पिटिशन खेळणार. कारण यार मी 8-9 महिने प्रेप केलेली आहे. मी खूप मेहनत केली आहे. मी पैसे ते खर्च केलेत. मी दिवस दिवसातून 2 टाईम वर्कआउट, सकाळी, रात्री. तर ती मेहनत मी अशी वाया जाऊन नाही देणार. काही पर्सेंट रिझल्ट कमी येऊ शकतात, पण जे काय असेल ते मी घेऊन येईन. बाकी बाईकचं काम लवकरच होऊन जाईल. फक्त आता मी माझं बरं होण्याचं वाट बघेन. डाईट तर किती लो कॅलरी डाईट केला तरी तो फॅट थोडाफार गेन होईल आणि बॉडी ब्लोटिंग देणार आहे. पण ठीक आहे. अ, खूप बरं वाटलं तुमचे मेसेजेस, कमेंट्स बघून, की ॲक्च्युली तुम्ही केअर करता माझी, आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. निगेटिव्ह कमेंट्स पण आहेत. त्याच्यामध्ये काही लोकं हसतात, की बाईकला काय नाही झालं, फक्त बाईकला काय व्हायला नाही पाहिजे. अरे, असते मेंटॅलिटी काही काही लोकांची. पण मी जी चांगली पब्लिक कमवलेली आहे ना, ऑडियन्सच्या मनात जे प्रेम कमवलं आहे, मी त्याच्यासाठी जगतोय ॲक्च्युली. आणि मी माझ्यासाठी जगतोय. बाकी मला या गोष्टींचा फरक नाही पडत. ॲक्च्युअली ना मी रात्री आलो डॉक्टरकडून. नाही, एखादा माणूस किती फिटनेससाठी, बॉडी बिल्डिंगसाठी किती पागल असू शकतो. मला असं वाटतं की मी रात्री कार्डिओला जाऊ इकडे खाली. जस्ट वॉक करू 1 तास. पण काय ना, ती इंजुरी जास्त वाढेल. म्हणजे यार, बॉडी प्रिपेअर नाही, पण माइंड असं काम करतं नाही की भाई माझ्याने ते कार्डिओ स्किपच नाही होणार, माझ्याने तो वर्कआउट स्किपच नाही होणार, कारण माझी कॉम्पिटिशन जवळ येते. आणि ते हे ॲथलीटच समजू शकतो एक, की तो पेन काय असू शकतो. ती भीती की माझी बॉडी खराब होईल आणि मी तेवढा चांगला नाही दिसणार. त्या भीतीने मी मी 1-2 दिवसात चालू करणार आहे, जर मला पॉसिबल झालं तर. एनिवेज मित्रांनो, अशा छोट्या-मोठ्या गोष्टी होत राहतात. तर मला हेच अपडेट द्यायचं होतं तुम्हाला, की अशी-अशी सिच्युएशन झालेली आहे. आणि राईट लेगला थोडा खाली इकडे पण लागलेला आहे. स्वेलिंग आहे थोडी पायाला. फक्त मला याचं टेन्शन आहे, या नीमध्ये काही इश्यू नाही पाहिजे. तर रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. बघूया. तर मित्रांनो, हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला. बाकी विशिंग यू ऑल हॅपी दिवाळी. माझी तर अशी चालू आहे, पण ठीक आहे, हॅपी आहे मी त्यात पण. हॅपी एकाच कारणाने नाही की माझी बॉडी डाऊन जाईल किंवा मला तेवढी चांगली प्रेप करता नाही येणार नाही. बस बाकी ह्या गोष्टी होत राहतात आणि याच्यावरती ओव्हरकम करू शकतो आपण इझिली. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्कआउट करतानाच भेटेन. लेग्सचा नाही करणार, पण अप्पर बॉडी तरी नक्की करेन. अप्पर बॉडी करेन, पण काय नाही बघा, हे जे दिसते रेड रेड एकदम, आणि याच्यामध्ये स्वेलिंग आहे थोडी, तर हे दुखते. याच्याने मला बेंच प्रेस वगैरे मे बी करायला नाही जमणार. आणि हे बघा, हे आहे ना, त्याला असंच ठेवलेलं, त्याला काय लावलेलं पण नाही. तर ते बोलतात की नॉर्मल आहे, पण ते रात्री मला खूप झोंबत होतं आणि अजून पण झोंबते. ओके, भेटूया एकदम मजबूत वर्कआउट करताना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो. टेक केअर, काळजी घ्या. स्टे स्ट्रॉंग, म्हणजेच मजबूत बना, मजबूत नेहमीच.